फीवाढीच्या नावाखाली पालकांकडून अवाजवी रक्कम उकळणाऱ्या पुण्यातल्या नामांकित शाळांना दणका मिळालाय। या फीवाढीच्या विरोधातल्या सुनावणीनंतर विबग्योर आणि सिंहगड स्प्रिंगडेल या दोन शाळांना फीवाढ रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पुण्यातल्या 6 शाळांची फीवाढीच्या विरोधात सुनावणी पार पडली होती। त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। भक्ती बिसुरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। भक्ती, काय नेमकं या सुनावणीमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे? नम्रता, आज सकाळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुण्यातल्या 7 शाळांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये गेले 2 दिवस जो विषय पुण्यामध्ये गाजतो आहे, खरं तर 2 दिवसांपेक्षाही जास्तच म्हणायला हरकत नाही की फी वाढी ज्या आहेत त्या बेदरकारपणे आणि बेकायदेशीरपणे केल्या जात आहेत। त्या संदर्भात 2 वेळा पुण्यातल्या पालकांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना घेराव सुद्धा घातला होता, त्यांच्याकडे न्याय सुद्धा मागितला होता। त्या 18 पैकी 7 शाळांची सुनावणी आज तावडेंनी मुंबईमध्ये घेतली आणि त्यातल्या 2 शाळा ज्या सिंहगड स्प्रिंगडेल आणि विबग्योर या 2 शाळा आहेत, त्या शाळांनी कुठल्याही पद्धतीने अधिकृत प्रक्रिया पार न पाडता बेकायदेशीरपणे ही फी वाढ जी आहे ती पालकांवर लादली आहे हे स्पष्ट झालं आणि त्यानंतर या दोन्ही शाळांची 2017-18 या शैक्षणिक वर्षाची जी फी वाढ होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि एक प्रकारे पुण्यातले या 2 शाळांचे पालक आणि विद्यार्थी या सगळ्यांसाठीच ही मोठी दिलासादायक बातमी आहे आणि आता इतर शाळांचे जे पालक आहेत त्यांना सुद्धा अपेक्षा आहे की त्यांना सुद्धा बेकायदेशीरपणे लादलेली जी फी वाढ आहे त्याच्यामधून दिलासा मिळेल। नम्रता, भक्ती, अपडेट्स घेत राहू तुर्तास। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।